भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. मन सर्वांचे मूळ आहे. मन हे स्वामी आहे. मन हे कारण आहे. मनात दुष्ट विचार असतील तर माणसाचे विचार, माणसाचे शब्द आणि कार्य ही दुष्ट बनतात. पापोद्भव दुःखे ज्याप्रमाणे रथाची चाके रथाच्या घोड्यामागे जातात, त्याप्रमाणे त्याचा पाठपुरावा करीत असतात. मन हे सर्वाचे मूळ आहे. तेच आज्ञा करते आणि तेच घटना घडवून आणते. मनात सद्विचार असतील तर त्या माणसाचे शब्द आणि कार्ये दोन्हीही चांगली असतात आणि अशा सदाचारापासून उद्भवणारे सुख पदार्थाच्या सावलीप्रमाणे सदोदित त्या माणसामागे जात असते. हे शब्द ऐकून राजा, त्याचे प्रधान आणि इतर असंख्य लोकांनी भगवान बुद्धाची धम्मदीक्षा ग्रहण केली आणि ते त्याचे शिष्य झाले. धम्माचे प्रयोजन काय याची भिन्न धर्मांनी भिन्न भिन्न उत्तरे दिली आहेत. ते म्हणतात की स्वर्ग राज्यात देवांचे शासन चालते, नरक राज्यात दुष्टांचे शासन चालते आणि इहलोकीच्या राज्यासंबंधी वाद आहेत. सर्व धर्म असे उपदेशितात की ह्या स्वर्ग राज्याची प्राप्ती हे प्रत्येक माणसाचे साध्य असावे. धर्माने नुसता उपदेश करून भागणार नाही, तर त्याने माणसाला आपल्या व्यवहारात सदाचाराची किती आवश्यकता आहे हे त्याच्या मनावर पूर्णपणे ठसविले पाहिजे. धर्माने माणसाला आचरण्यास योग्य कुशल कर्म कोणते हे ओळखण्याचे आणि त्या आधारे आचार करण्याचे शिकविले पाहिजे. धर्माने आचरण्यास अयोग्य म्हणजेच अकुशल कर्म कोणते हे ओळखण्याचे आणि टाळण्याचे शिकविले पाहिजे. धर्माचा पहिला उद्देश म्हणजे माणसाला प्रार्थना, धार्मिक विधी, यज्ञयाजन शिकविण्याऐवजी त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीला वळण लावणे म्हणजे सुसंस्कृत करणे. जरी दुसरे लोक लोभी असले तरी तुम्ही लोभी असता कामा नये. जरी दुसरे लोक द्वेष करीत असले तरी तुम्ही द्वेष करता कामा नये. जरी दुसरे लोक मिथ्या दृष्टीचे, मिथ्या संकल्पाचे, मिथ्या बाणेचे, मिथ्या क्रियेचे, मिथ्या समाधीचे असले तरी मी मात्र सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या अष्टांग मार्गापासून विचलित होणार नाही. धर्म हा तेव्हा सद्धम्म असतो जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो. धम्माला सद्धम्माचे रूप येण्यासाठी त्याने प्रज्ञेला उत्तेजन दिले पाहिजे. जेव्हा धम्म विद्या सर्वांस मोकळी करतो तेव्हा तो सद्धम्म होय. ज्ञानार्जनाची मुभा सर्वांस मोकळी ठेवता येत नाही असा ब्राह्मणी सिद्धांत होता. या सिद्धांतानुसार ती फक्त थोडक्याच लोकांना असली पाहिजे. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या त्रैवर्णिकांनाच ब्राह्मणी सिद्धांताप्रमाणे ज्ञानार्जनाची अनुज्ञा होती आणि त्यापैकीही ती फक्त या त्रैवर्णिकातील पुरुष वर्गालाच होती. स्त्रिया ह्या ब्राह्मण, क्षत्रिय अथवा वैश्य असोत, त्याप्रमाणेच शूद्र पुरुष असो अथवा स्त्री असो, त्या सर्वांना ज्ञानार्जनाचाच काय पण साक्षरतेचाही अधिकार नव्हता. ब्राह्मणांच्या या भयंकर सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धाने बंड उभारले. ज्ञानमार्ग, मग तो पुरुष असो अथवा स्त्री, तो सर्वांना मोकळा असला पाहिजे असे भगवान बुद्ध शिकवित असे. पुष्कळ ब्राह्मणांनी त्याच्या मताला विरोध केला. लोहिच्य ब्राह्मणाबरोबर झालेला त्याचा वादविवाद त्याच्या या मतावर चांगलाच प्रकाश टाकतो. एकदा कोसल जनपदातून आपल्या संघातील अनेक भिक्खूंसह परिभ्रमण करीत असताना तथागत शालवाटिका या नावाच्या शालवृक्ष रांगांनी परिवेष्टित अशा एका खेडेगावी आले. यावेळी शालवाटिकेत लोहिच्य नावाचा एक ब्राह्मण राहत होता. ही शालवाटिका चांगली गजबजलेली, कुरणे, झाडी आणि धनधान्यांनी भरलेला प्रदेश होता. हा प्रदेश कोसलचा राजा प्रसेनजित याने त्या ब्राह्मणाला सर्वाधिकारासहित दान केला होता. जर एखाद्या श्रमणाने किंवा ब्राह्मणाने ज्ञानार्जन केले तर त्याने ते ज्ञान स्त्री अथवा शूद्रांना देऊ नये असे या लोहिच्य ब्राह्मणाचे मत होते. तथागत शालवाटिकेत राहत आहेत हे लोहिच्य ब्राह्मणाला कळले. हे कळल्यावर लोहिच्याने आपला न्हावी भेसिक यास सांगितले, भेसिका, इकडे ये, ऐक. तो श्रमण गौतम जेथे उतरला आहे तिथे जा आणि नाव सांगून त्याला विचार, तुझा आजार आता बरा आहे ना? तुझे प्रकृती स्वास्थ्य ठीक आहे ना? हे कुशल प्रश्न झाल्यावर त्याला सांग, उद्या आपण आपल्या भिक्खू संघासह लोहिच्य ब्राह्मणाकडे भोजनास यावे. तो न्हावी म्हणाला, ठीक आहे महाराज.
लोहितच्या आज्ञेप्रमाणे त्याने तथागताकडे जाऊन सांगितल्याप्रमाणे त्याला आमंत्रण दिले. तथागताने त्या विनंतीला मूकसंमती दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी वस्त्र परिधान करून व आपले भिक्षापात्र हाती घेऊन तथागत आपल्या भिक्खू संघासह शालवाटिकेकडे निघाले. भगवान बुद्धाला आणण्यासाठी लोहितच्याने पाठविलेला दूत भगवान बुद्धांच्या मागे एक एक पाऊल टाकीत चालला होता. रस्त्यात त्याने तथागतांना लोहितच्याचे ते दुष्टमत म्हणजे श्रमण अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री आणि क्षुद्रांना शिकवू नये हे सांगितले. तथागताने उत्तर दिले, भेसिका, ठीक आहे. तथागत त्या लोहितच्या ब्राह्मणाच्या निवासस्थानी गेले आणि त्यांच्यासाठी जे स्थान करून ठेवले होते त्या ठिकाणी जाऊन बसले. त्या लोहितच्या ब्राह्मणाने बुद्धसंघ प्रमुखाला आपल्या हाताने गोड, कठीण आणि मऊ प्रकारचे अन्न तो नको म्हणेपर्यंत वाढले. तथागताचे भोजन संपल्यानंतर त्यांनी आपले भिक्षापात्राने हात धुतले. नंतर लोहितच्याने एक ठेंगणे आसन आणून तो तथागताच्या बाजूला त्या आसनावर बसला. लोहितच्या अशा रीतीने बसल्यावर तथागतांनी विचारले, लोक म्हणतात की श्रमण अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री अथवा क्षुद्रांना शिकवू नये असे तुझे मत आहे, ही गोष्ट खरी आहे काय? लोहितच म्हणाला, होय गौतमा, माझे मत तसेच आहे. लोहितच, तुला काय वाटते, तू शालवाटिकेत नांदत आहेस नाही का? होय गौतमा, मी शालवाटिकेत नांदत आहे. लोहितच, मग कल्पना कर की जर कोणी असे बोलला, या शालवाटिकेत लोहितच्या ब्राह्मणाचे राज्य आहे, त्याला एकट्यालाच या शालवाटिकेचे उत्पन्न आणि त्यात उत्पन्न होणारा माल याचा उपभोग घेऊ द्या, दुसऱ्या कोणालाही काही देऊ नका, असे बोलणाऱ्याला, तुझ्यावर अवलंबून असणाऱ्याला तो संकटात टाकणारा आहे असे तू मानशील की नाही? अर्थात गौतमा, मी त्याला संकट निर्माताच समजेन. अशा संकट निर्मात्याला तू त्यांचा हितकर्ता मानशील का? लोहितच्याने उत्तर दिले, अर्थात नाही गौतमा, मी त्याला त्यांचा हितकर्ता मानणार नाही. अशा रीतीने त्यांच्या हिताची पर्वा न करणाऱ्या माणसाचे अंतःकरण प्रेमभावयुक्त आहे की वैरभावयुक्त आहे असे तू म्हणशील? गौतमा, मी ते वैरभावयुक्त आहे असे मानेन. पण ज्यामुळे माणसाचे अंतःकरण वैरभावयुक्त होते तो सिद्धांत तू चांगला का वाईट मानशील? गौतमा, मी तो सिद्धांत वाईट आहे असेच मानेन. मग लोहितच, कल्पना कर, कोणीतरी असे म्हणाले की कोसलचा प्रसेनजित राजा याच्या छत्र्याखाली काशी आणि कोसल प्रांत आहेत, त्याला एकट्यालाच त्या काशी कोशलचे उत्पन्न आणि तेथे उत्पन्न होणारा माल यांचा उपभोग घेऊ द्या, दुसऱ्या कोणाला काही देऊ नका. तर असे बोलणाऱ्या मनुष्याला तू आणि जे इतर प्रसेनजिताचे आश्रित आहात त्यांना संकटात टाकणारा मनुष्य म्हणून तू मानशील की नाही? होय गौतमा, मी त्याला संकटकर्ताच समजेन. अशा संकटकर्त्या माणसाला तू हितकर्ता मानशील का? नाही गौतमा, मी त्यांना हितकर्ता मानणार नाही. आणि जर तो त्यांचा हितकर्ता नसेल तर त्यांचे अंतःकरण लोकांसंबंधी प्रेमयुक्त आहे की वैरयुक्त आहे? गौतमा, ते वैरयुक्त आहे. ज्या सिद्धांताने माणसाचे अंतःकरण वैरयुक्त होते तो सिद्धांत तुझ्या मते वाईट की चांगला? गौतमा, तो सिद्धांत वाईट आहे. मग लोहितच्या, तू हे मान्य करतोस की जर तुला कोणी सांगू लागले की तू शालवाटिकेचा स्वामी असल्यामुळे तिच्या उत्पन्नाचा आणि मालाचा तू एकट्यानेच उपभोग घ्यावा, दुसऱ्या कोणालाही त्यातील काही देऊ नये, त्याप्रमाणे कोणी असे बोलू लागला की कोसलचा प्रसेनजित राजा काशी कोसलचा राजा असल्यामुळे त्याचे सर्व उत्पन्न त्याने एकट्यानेच भोगावे, दुसऱ्या कोणाला त्याने काही देऊ नये, तर तो तुझवर आश्रितांना संकटात टाकणारा ठरेल का? असे जे दुसऱ्यांना संकटात टाकतात त्यांच्या ठिकाणी प्रेमभावनेचा अभाव आणि वैरभावाचा प्रभाव दिसतो आणि या अंतःकरणात वैरभावाचा प्रादुर्भाव करणारा सिद्धांत हा गैर आहे. तद्वत हे लोहितच, कोणी श्रमण अथवा ब्राह्मण विद्या आणि ज्ञान स्त्री पुरुषांना देऊ नयेचे म्हणतो त्याचे ते मत वैरभावावर आधारल्यामुळे तो संकट निर्माता ठरतो. अशा प्रकारे जो कोणी स्त्री शूद्रांना ज्ञान आणि विद्या देऊ नये असे म्हणतो तो दुसऱ्याच्या मार्गात अडचणी उभ्या करतो, तो त्यांचा हितचिंतक ठरत नाही. अशा प्रकारे जो मनुष्य दुसऱ्याचे हित चिंतित नाही तो त्यांचा शत्रू ठरतो आणि जो सिद्धांत एकाला दुसऱ्याचा शत्रू बनवतो तो सिद्धांत गैर आहे, प्रकाशमान होतो.